महानगरपालिकेच्या अनुषंगाने नागपूर शहरातील झोन क्रमांक 5 अंतर्गत कळमना पोलीस ठाणे, यशोधरा पोलीस ठाणे, पारडी पोलीस ठाणे, वाठोडा पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं मॉक ड्रिल करण्यात आलंय। निवडणुकीच्या अनुषंगाने नागपूर पोलीस सतर्क आहेत अशी माहिती या दरम्यान पोलिसांनी दिली आहे। कोणत्याही व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन करू नये यासाठी दक्षता बाळगण्यात येणार आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झोन क्रमांक 5 अंतर्गत कळमना पोलीस स्टेशन, यशवंतनगर पोलीस स्टेशन, पारडी पोलीस स्टेशन, वाठोडा पोलीस स्टेशन निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने मॉक डिस्पोजल ड्रिलची प्रॅक्टिस घेण्यात आली। निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस दल सतर्क आहे। कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे कायदे हातात घ्यायची गरज नाही। त्या अनुषंगाने पोलीस दल सतर्क आहे। सोशल मीडिया मॉनिटरिंग टीम असून दे किंवा गोपनीय अंमलदार असून दे, सर्व आपापल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती गोळा करत आहे। कोणीही व्यक्तीने महानगरपालिका दृष्टीने कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करणार नाही याची दक्षता बाळगावी। सर, येणाऱ्या इलेक्शनला पाहून आपल्याला काही अधिकारी, किती कर्मचारी आपल्या झोनमध्ये उपस्थित राहणार आहे, काय माहिती मिळेल? महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताच्या अजून आखणी सुरू आहे। साधारण DCP सर, एक ACP सर, त्यासोबतच 6 PI आणि API आणि APS एकूण 50 अधिकारी आणि साधारण 300 अंमलदाराच्या या अनुषंगाने बंदोबस्त असणार आहे। अजून बंदोबस्त फायनल झाला नाही। आपल्याकडनं कर्मचाऱ्याला काय काय निर्देश देण्यात आले? कर्मचाऱ्याला निवडणुकीच्या अनुषंगाने सतर्क राहण्यासंदर्भात निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश करण्यात आले आहेत। आज काय काय प्रशिक्षण देण्यात आलं? कुठल्या म्हणजे हत्याराचं काय प्रशिक्षण करण्यात आलं? पोलीस दलात नेहमीप्रमाणे मॉक डिस्पोजल म्हणजे एखादा जमावाला त्यानुसार कोणत्या प्रकारची कारवाई करावी, त्याची प्रक्रिया काय असावी, हातात कसे बाळगावे या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले।